संदर्भामध्ये भाऊ तोरसेकरांना त्यांच्याबद्दल मला समजलेलं YouTube वरून काढलेली माहिती काय भाऊला विचारलं नाही. भाऊ तोरसेकरांबद्दल थोडीशी माहिती सांगतो. तोरसेकर हे राजकीय विषयावर उत्तरक्रियेवर दुबाळ्यांचा कोणी काम करणार नाही. मराठी तर माझा जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लॉग आहे. त्यांचं प्रतिपक्ष नावाचे YouTube चॅनल सुद्धा आहे. 23 जून 2021 रोजी भावना माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. साप्ताहिक गोकुळ ब्लिट्झ मराठी सकाळ मुंबई मधून 1985 ते 1989 या काळात शिवसेनेचं मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. विवेक चित्रलेखा यासारख्या साप्ताहिकामध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे. 94 ते 97 दरम्यान आपला वार्ताचे मुख्य संपादक म्हणून भाऊनी काम पाहिलं. 1998 पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहे. 2010 मध्ये पुण्यनगरी दैनिकातून उलट तपासणी हे सतत चालवता या ब्लॉगवर 75 लाखाहून अधिक वाचक आहेत. त्यांची विविध लेख प्रसिद्ध आहेत. दाखवायचे सुळे सुप्रिया सुळे यांच्यावरील उभासक बनले. 2 गुजराती मोदी शाह डोंगरे विकले. त्यांची पुस्तके पण आहेत. लोकप्रिय कोरी पाटी मोदींचा काळ, राहुल विरचित महाभारतातील उठफाटा घटोत्कच, राहुल गांधीवरील पुस्तक, पुन्हा मोदीच का अशी पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि दररोज आपण ऐकतो भाऊ तोरसेकरांना. आज प्रत्यक्षात ऐकूया सन्माननीय भाऊ तोरसेकर यांना. सुशीलने आधीच बरंच तडाखेबंद बॅटिंग केलेली आहे आणि मॅच संपवायला मला पाठवलं. गंमत अशी असते की मी बरेच वर्षामध्ये 15-20 वर्ष क्रिकेट बघितलं नव्हतं. परवाची जी मॅच होती ती मला बऱ्याच वर्षानंतर मी मॅच बघितली. तर अनिल पाटील म्हणून माझा एक जुना सहकारी आला होता आणि त्याने हट्ट केला बघायचे म्हटलं लाव. तर मी बघत नाही, म्हणजे बघितलं हरलं की आपल्याला आवडत नाही, बघायचंच नाही. तर तो रडकुंडीला म्हटलं बंद कर. ते इतकं गेलं. आता हो किती रेट आला हो. अरे म्हटलं तुला एवढं अगदी उद्या जीव जाणार असं का करतो म्हटलं, शांत बस. तो हवा आता 3 ओव्हर 30 रन्स, तो काय होत नाही. आणि पुढचं बघता बघता तो एक्साईट झाला. म्हटलं मला माहिती होतं जिंकणार, पण तुम्ही आधीच धीर सोडून बसता. मी नेहमी एक सांगतो की माणूस आधी मनाने हरतो मग लढाई करतो. आत्ताची गोष्ट सांगतो. अगदी तुमच्या 2024च्या निवडणुकीपूर्वी मी 2014मध्ये माझं पुस्तक आलं होतं, 2019मध्ये आलं होतं. खरं तर 2014चं पुस्तकच नव्हतं ते. मी पुण्यनगरीत लिहिलेली लेखमाला होती. मी भाजपवाल्यांना जानेवारी टू एप्रिल 13 मी भाजपवाल्यांसाठी सांगत होतो की तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर नरेंद्र मोदींना नेता करा. जुलैमध्ये जेव्हा मोदींची ॲक्च्युली निवड झाली तेव्हा हां आवाज जरा हे हां नाही तर ते हातातलं दिलं तरी चालेल. नाही हॅलो. तर 2014मध्ये जेव्हा 13मध्ये जेव्हा जुलैमध्ये नरेंद्र मोदींना त्यांनी खरंच नेता केलं तेव्हा आमचे सच्चिदानंद शेवडे मित्र आहेत माझे, ते म्हणाले भाऊ त्या मालिकेचं पुस्तक करू. आणि ते पुस्तक करायचं म्हणून मी एक नवा लेख लिहिला. बाकी 14 महिने आधी लिहिलेलं होतं. तर ते बरोबर ठरलं म्हणून 19मध्ये आत्तासुद्धा मला आग्रह झाला म्हणून मी 24साठी पुस्तक लिहिलं आणि माझा आकडा चुकला. मी 350च्या पार म्हटलं होतं तर नाही झालं. ठीक आहे, नाही झालं. आणि सगळ्यांनी मला विचारलं भाऊ काय झालं. म्हटलं आकडा चुकला, थिसिस नाही चुकला.
माझ्या पुस्तकाचं नाव बघा, माझ्या पुस्तकाचं नाव आहे अश्वमेध 2024. आणि मी त्या पुस्तकात कन्सेप्टच ती घेतली होती की मोदी निवडणूक लढवत नाही आहे, मोदींनी अश्वमेध पुकारलेला आहे. आणि अश्वमेधाच्या लढाईमध्ये घोडा सोडला जातो आणि घोडा सोडला की अडवलं तर लढाई, अडवलं तर तुमचं राज्यसुद्धा जोडून घेणार, नाही तर तू तुझ्या जागेला मी माझ्या माग, काय प्रॉब्लेम आहे, मी चक्रवर्ती आहे, ही कन्सेप्ट आहे म्हटलं. आणि आता बघतोय आपण, कदाचित पुढच्या काही दिवसात युनो पण तुटलेली बातमी आपण ऐका. हा माणूस अल्टरनेटिव्ह युनो पण निर्माण करू शकतो. आणि मोदी हा भले ब्राह्मण नसेल, पण आज घडीला मला तो ब्राह्मण वाटतो. त्याचं कारण असं आहे की ब्राह्मण म्हणजे काय हे मूर्तिमंत तो माणूस दाखवतोय. किंचित निगेटिव्हिटी नाही हो, किंचित, एवढीशी निगेटिव्हिटी नाही. तुम्ही बारकाईने बघा, मोदींचं सगळं राजकारण बघा आणि त्याच्या पठडीत हा आपला पोरगा देवेंद्र तयार होतो. तुम्ही राजकारणाकडे कसा बघता? महाराष्ट्राचं राजकारण हा शब्द आहे, पण देशाचं राजकारण, जागतिक राजकारण हे सगळं बघितलं तुम्हाला तर आम्ही मालवणी आहे. तसा तुमच्या आजी, आम्ही काय कुरकिरत राहिलो गडबड घरात असली की ती म्हणायची की नगाऱ्याची घाय थे तुणतुण्याचा घाय. म्हणजे नगारा वाजत असतो, त्याच्यात तुणतुणं वाजलं तर आवाज येत नाही, म्हणजे तू ओरडारडा करू नको, तुझ्याकडे कोणी लक्ष देणार नाही. तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण तिकडे रोज काय बोललं जातं आहे हे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा एक विचार करा की या चिरकुट गोष्टींकडे फार बघू नका. जगात किती घडामोडी घडत आहेत. कल्पना करा की या मुंबईवर हल्ला झाला आणि आता तो चिदंबरम सांगतोय की आम्ही विचार करत होतो, तो कोंडोलिसा राईस नेऊन डोळे वाटारले, आम्ही बसलो. सांगतोय ना, आता चिदंबरम सांगतोय, तेव्हाचा गृहमंत्री. आणि त्याच भारताचा आजचा पंतप्रधान आहे, त्याने काय चमत्कार केला बघा की भूमध्य सागरामध्ये तुर्कस्तानच्या किनाऱ्याजवळ जाऊन त्यांच्या नेव्हीला आपण पळवून लावतो. केवढा फरक पडलाय बघा. हा फरक तेव्हा पडतो ज्या वेळेला तुमचा आत्मविश्वास असतो. आणि हे सुद्धा तुम्हाला असं वाटेल की आज घडलंय म्हणून मी सांगतोय, नाही मित्र, मोदींनी हे पंतप्रधान होण्याच्या आधी सांगितलं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलेलं तेव्हा, मी यूट्यूब बनवत नव्हतो. मला आठवतं त्यावेळेला तुमचे शरद पवारांनी एक मल्लीनाथी केली की मी राजकारणात असलो तरी मी क्रीडा क्षेत्रात आहे, दीर्घकाळ आहे, आणि मॅरेथॉन धावणारा इतक्या लवकर धावायला सुरुवात करत नाही, तो आपली एनर्जी शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो, असं पवारांनी म्हटलं होतं. तेव्हा मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता. आजही तुम्हाला तो ब्लॉग सापडेल, 2013 आहे. की शरद पवार 100% खरं बोलत आहे की मॅरेथॉन धावणारा जो आहे तो हळूहळू स्पीड वाढवत नेतो आणि अखेरच्या टप्प्यामध्ये आपली सगळी एनर्जी झोकून देतो. हे खरं आहे. पण पवार जे सांगते ते ज्या माणसाबद्दल सांगतात तो चुकीचा माणूस आहे. पवार स्वतःचं वर्णन करतायत आणि मोदीकडे बोट दाखवत आहेत. 91 पासून शरद पवार पंतप्रधान व्हायला निघाले आणि 2013 आलंय, अजून धावतातच आहे. हा माणूस 2001 मध्ये पवारांच्या सुरुवात केल्याबद्दल 10 वर्षांनी मोदी धावायला सुरुवात झाली आणि 12-13 वर्षात तो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आला. अजूनही शेवटचे 10 मध्ये मोदींचा नंबर लागत नाही, आपला पवारांचा नंबर लागत नाही. तर सांगायचा मुद्दा मित्रांनो असा असतो की त्यावेळेला मोदींचंही एक वाक्य माझ्या लक्षात आहे आणि मी त्याच्यावर पण ब्लॉग लिहिला होता, लेख.
ज्याचा स्वतःवर विश्वास असतो, ज्याचा स्वतःवर विश्वास असतो, इतिहास त्याचा असतो. ज्यावेळेला आपण बघतोय ना, तेव्हा आपला आपल्यावर किती विश्वास बघा. देवेंद्रनी काय करावं, ब्राह्मणांनी काय करावं, आणखीन पुढे सोडून द्या. ही संस्था आता सुरुवातीला त्यांनी या संस्थेचं कार्य सांगितलं. आज जे काय 15-50 वर्षामध्ये तुम्ही केलंय, एकही प्रस्ताव आरक्षण द्या म्हणून नव्हता. त्यामुळं ब्राह्मण संघ आहे ना, मराठा महासंघ सुद्धा आहे, बौद्ध महासंघ सुद्धा आहे. सगळ्यांनी प्रस्ताव केले, तुम्ही का नाही केले? फरक तिथे मिळतो. ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, इतिहास त्यांचा असतो आणि त्यांचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. म्हणून मध्ये ते तुमचे दवे म्हणून आहेत, त्यांचं एक मी व्हिडिओ केला होता, त्याच्यावरून फोन आला. त्यांना म्हटलं तुम्ही ब्राह्मण नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यामुळे आत्मविश्वास नाही तो ब्राह्मणच असू शकत नाही. ही माझी भूमिका आहे, माझी समजूत आहे. कारण कुठच्याही संकटातून मार्ग काढतो ना, तो ब्राह्मण असतो. ही गोष्ट लक्षात घ्या म्हटलं. आणि म्हणून जेव्हा काळ बदलला, त्या काळामध्ये डॉक्टर, इंजिनियर वगैरे वगैरे व्हायला, शास्त्रज्ञ व्हायला पुढे आलेला वर्ग कुठचा आहे बघा तुम्ही. कुठचा वर्ग आहे? का आला? तो लोहार नव्हता इंजिनियर व्हायला, तो ढोरं फाडणारा कोणी दलित नव्हता डॉक्टर व्हायला. तो विश्वास असतो. आणि तो लक्षात घ्या. मला अनेक जण आत्तासुद्धा विचारतात, ठीक आहे मोदींनंतर कोण? म्हटलं मोदींच्या आधी कोण होतं? म्हटलं रोज पारायण करता तुम्ही, पण त्यात सांगितलंय ना, संभवामी युगे युगे म्हणजे काय म्हटलं? मोदी समोर आला तेव्हा दिसला तुम्हाला. मोदी नंतरचा सुद्धा कुठेतरी इथे बसलेला असेल, मला माहीत नाही. तो ती वेळ आली की पुढे येतो आणि सांगतो मी आहे. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर मग देश घडवणं, धर्म घडवणं, चिंता करू नका. या गोष्टी सगळ्या होणार आहेत. आपल्यावर, आपल्या धर्मावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा मी विश्वास ठेवतो तेव्हा मी फाटक्या तोंडाच आहे, मी तोंडावर बोलतो लोकांना. एक माझा मुस्लिम पत्रकार मित्र आहे, तो माझ्याशी हे करत होता, ब्राह्मणांनी कसं हिंदू समाजाला मागास वगैरे होतं. अर्थात त्याला माहीत नाही मी ब्राह्मण आहे, त्याचा समज मी भंडारी आहे. म्हटलं आहे भंडारी. मी त्याला म्हटलं एक सांग, तू कधी मला देवळात जाताना बघितलं का? गणपतीच्या, मारुतीच्या, आणखीन कुठल्या? टोटल नाही. म्हटलं याचं कारण माहिती आहे तुला? मला माहिती आहे तू ग्रेट आहे, त्यालाही माहिती आहे मी ग्रेट आहे. तुमच्यासारखं 5 वेळ बोंबलायला लागत नाही. म्हटलं अल्लाह अकबर, काय अल्लाह इज ग्रेट नाही, कारण त्यालाही कॉन्फिडन्स नाही, तुलाही नाही. हा फरक आहे म्हटलं तुमच्याकडे. तो माझ्याबरोबर 3-4 लोक होते, ते गडबडले ना. तो मुस्लिम होता. म्हटलं मी बोलतोय कुठे चुकीचं आहे सांग मला. अगदी तू म्हटलं पत्रकार आहे, सेक्युलर वगैरे म्हणतोस, मग कशाला बोलतोस? कारण तू बोलतोस हे खोटं आहे, तुला माहिती आहे. आणि त्यामुळे सतत स्वतःला जाणीव करून द्यावी लागते, मी काहीतरी नाही आहे. ही घोषणा कुठून येते हो? आपण मग 5 वेळा नमाज पढतो, बरं बोलतो, फॉरगेट इट. तो जो आहे तो त्या आज गंमत अशी आहे की ते अबुधाबीमध्ये आणि मंदिर झालं, सगळ्यात तारांबळ्याचे देवबंद बरेलीच्या मुस्लिम मौलांची, पाकिस्तानातल्या. होय रडताय, हे काय करत आहे? तर एका सौदी शेखची व्हिडिओ मी ऐकला, क्लिप, मला ती फार आवडली. मी आज शोधत असतो असं. त्याने ह्यांना इतकं चांगलं उत्तर दिलं की तुम्ही इस्लाम बुडवताय हे सांगतात बाटके. तो म्हणाला तुमच्या पूर्वजांनी, आजोबा पणजोबांनी मूर्खपणा केला म्हणून आम्हाला सांगू नका. वी आर अरब, आम्ही अरब आहोत, आम्ही मुस्लिम नाही. मुस्लिम हे नमाज करण्यापुरतं आहे, बाकी आम्ही अरब आहोत, आमची आयडेंटिटी अरब आहे.
या सगळ्यांची समस्या जी आहे ना ती आहे, दे लॉस्ट देअर आयडेंटिटी. जत्रेत हरवलेलं पोर असतं ना तशी यांची मानसिकता तुम्हाला दिसेल. आणि मग त्यांच्या नादी लागून जे जे सेक्युलर झाले त्यांची अवस्था तुम्हाला तशीच दिसेल. त्यांना आपण कोण आहोत माहीत नाही. म्हणजे अनेक, मी नावं सांगायची गरज नाही तुम्हाला, अनेक माहिती आहेत तुम्हाला, की जेव्हा सगळं फिरून येतं आणि त्या आरक्षणाच्या घोळामध्ये अरे हा तर ब्राह्मण आहे, मग सेक्युलर असतो तो थोबाडीत मारल्यासारखा ब्राह्मण. आपल्याकडचे काही ब्राह्मण आहेत ना सेक्युलर, ते कसे थोबाडीत मारल्यासारखे होतात? कारण तो जे करत असतो, अरे तो ढोंगीच असतो ना, तो सेक्युलर वगैरे नसतो. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक सेक्युलर ब्राह्मण मित्र आहेत माझे, पण ते तुमच्यापेक्षा कडवट ब्राह्मण आहेत. आणि उद्या आपलं घर जातील म्हणून ते आधी सेक्युलर झालेले ढोंगी असतात. मला जेव्हा विचारतात तेव्हा मी ह्याची उत्तर मी फटकन, मी त्या 2-3 चॅनलवर मला बोलवलं इंटरव्ह्यूला, मी त्यांना म्हटलं मला एक सांगा. मग मला तुम्ही इतके जुने आणि तुम्ही असं एकदम उजवे, आणि म्हटलं का उजवे म्हणजे काय? उजवे म्हणजे काय म्हटलं? तू माझ्या उजव्या बाजूला उभा राहा, मी डावा झालो. तू माझ्या डाव्या बाजूला आहेस म्हणून काय तू डावा होत नाहीस? आणि म्हटलं माझ्या डाव्या बाजूला गाढव उभं केलं तर तो बुद्धिमान होणार आहे? हा शुद्ध मूर्खपणा आहे. इतके निर्बुद्ध असतात. मी डाव्या चळवळीतून आलेला आहे मित्रांनो. मी डाव्यात, नामदेव ढसाळपासून सगळे माझे मित्र आहेत. आणि म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारला, मला एका गोष्टीचं उत्तर द्या, की 1972च्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र कॉलेज आहे नागपाड्याला, तिथे महाराष्ट्र कॉलेजसमोर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती. अमित दलवाईने ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला. मी होतो त्याच्यात. हुसेन दलवाई होता, भालचंद्र मुनगेकर होता. म्हटलं मी आज पण ट्रिपल तलाक विरुद्ध आहे, ते दोघे आहेत का? ते दोघे का नाहीत? म्हटलं मी माझ्या जागी आहे. म्हणजे 72 साली ट्रिपल तलाक हे प्रतिगामी होतं. आज मोदीचा हात लागला, संघाचा हात लागला, लगेच अस्पृश्य झालं. म्हटलं ब्राह्मण कोण, तुम्ही का मी? अस्पृश्यता मनुस्मृती कोण पाळतोय? जी काय तुम्ही शिव्या घालता, तुम्ही मनुवादी आहेत, मी नाही मनुवादी. आणि तिथे मग गडबड होते. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे डिफेन्सिव्हवर राहू नका. डिफेन्सिव्हवर राहू नका. जे कोणी काय जुनं पानं वाईट चांगलं त्या सगळ्या सकट मला माझा अभिमान आहे, इथून सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे काय होतं, आधी पहिलं अंग काढतात, कासवं पाय आत घेतात ना, तसे आपण पाय आत घेतो. घेऊ नका. सगळ्यात मी सगळ्यांना तोंडावर सांगतो ना, अगदी आत्ता आरक्षणाच्या वेळेला माझ्याशी अनेकांनी वाद केले. म्हटलं हे सगळे ब्राह्मण सहाय्यक संघ आहे, तो ब्राह्मण सेवा मंडळ आहे, आणखीन 50 संस्था आहेत. म्हटलं त्या लोकांनी स्वतःच्या समाजातल्या होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या, मागितल्या नाहीत, दिल्या. आणि तुम्ही सांगितलं ना मगाशी की अनेकांनी ते फेडलं नाही. अनेक जण आता मोठे झाले तर देतात. अमेरिकेतली बहुतांश विद्यापीठं विद्यार्थी शिकून गेलेस आणि त्यांनी दिलेल्या देणगीवर चालतात. आपल्यासारखी आपली विद्यापीठं भिका मागत फिरतात ना, तसं नाही आहे. तुम्ही ते स्टॅनफोर्ड वगैरे बघितले तर त्यांचा विद्यापीठाचा प्रमुख असतो हा फंड्स मॅनेजर असतो, व्हाईस चान्सलर नसतो. व्हाईस चान्सलर नसतो. आणि ते सरकारला ठणकावून सांगतात तुम्ही शहाणपणा शिकवू नका आम्हाला, आम्ही तुमच्याकडून 4 चव्वल घेत नाही. मला आठवतं 99 साली मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो होतो. ते एक शिकागोजवळ ग्रँड रॅपिड्स म्हणून शहर आहे, मी तिथे राहत होतो. आणि तिथला एक लोकल पेपर मी आणलं होतं वाचायला. त्याच्यात मला क्लिंटनचं पत्र, अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी फेडरेशनच्या चेअरमनला लिहिलेलं पत्र आणि त्याने क्लिंटनला लिहिलेलं उत्तर ते वाचायला मिळालं. तर त्याच्यात क्लिंटननी सांगितलं, तेव्हा ते Y2K आणि फार चालू होतं, तर त्यांनी सांगितलं एवढे सगळे इंजिनियर
आणायला लागत आहेत भारतातून बाहेरून, तर तुम्ही जरा आपली पोरं चांगले इंजिनियर होतील यासाठी प्रयत्न करा. त्या युनिव्हर्सिटी फेडरेशनने, त्या चेअरमनने क्लिंटनला पत्र लिहिलं होतं, आम्हाला विद्यापीठं चालवण्यासाठी बाहेरून पोरं आणायला लागतात. लक्षात घ्या, आरक्षण कुठे जातं, आरक्षण कुठे जातं घेऊन बघ. एक गोष्ट असते की सवलत हा अधिकार झाला की ती सवलतीचं मातीमोल होऊन जाते. ती सवलत राहत नाही, तो अधिकार होतो. आणि तिथे आज महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही म्हणता ना कुठे येऊन टेकले होते. ही कालपर्यंत मराठ्यांचा स्ट्रॉंग मराठा असं म्हटलं जाणारा नेता होता, त्याच्यावरच आता आरोप व्हायला लागले. महाराष्ट्राचं राजकारण तिथे गेलं. हे समजून घेण्यासारखे बारकाईने याच्यावर फारशी चर्चा होत नाही. अति उत्साहाच्या भरात किंवा उतावळेपणाने शरद पवारांनी, यशवंतरावांनी बांधलेलं मराठ्यांचं राजकारण हे सैल केलं. जरांगे पाटलांनी विस्कटून टाकलं. हे घ्या, जात आणि धर्म तुम्हाला पाहावता ना, कुणी बोलणार नाही मी सोडून. यशवंतरावांनी 1960 नंतर अतिशय पद्धतशीररित्या कुठल्याही समाज घटकाला न दुखावता महाराष्ट्रातली काँग्रेस ही ब्राह्मणांच्या हातून काढून घेऊन मराठ्यांची केली. याची चर्चा होत नाही मित्रांनो, चर्चा होत नाही. बाळासाहेब खेर असतील, रघुनाथराव खाडीलकर असतील, गाडगीळ असतील, किती सगळं अलगद अलगद अलगद. पण समाज विस्कटू नये याची काळजी घेतली होती त्यांनी, अतिशय बारकाईने काळजी घेतली होती. मराठा हा केंद्रस्थानी आणायचा, त्याला मदत करायला सोबत ब्राह्मण जपले होते यशवंतरावांचे जवळचे सगळे लोक बघा, तुम्हाला ब्राह्मण दिसतील आणि बुद्धिमान ब्राह्मण दिसतील. नावापुरतं कोण टकले वगैरे नाही. आणि परिघावर बाकी सगळ्या EBC OBC सगळे, इतकं व्यवस्थित बांधलेलं राजकारण. पण शरद पवार जे उतावळे झाले त्यांनी ते सैल केलं. त्यांना स्ट्रॉंग मराठा व्हायचं. वास्तविक ते आहेत रॉंग मराठा, आणि त्यामुळे मराठ्यांचंच जास्त नुकसान झालं. आणि ते नजरेत भरायला लागलं, नजरेत भरायला लागलं. बाकीचे मला एक तुम्हाला सांगण्यासारखी आठवण आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा हे जे शिक्षण वगैरे दलितांना, आदिवासींना मोफत करायचं, तेव्हा पहिलं जे आरक्षण आलं ते यशवंतरावांना भान होतं, यशवंतराव मुख्यमंत्री होते, की खेड्यापाड्यापर्यंत ब्राह्मण तुरळक आहे, पण वर्चस्व असलेला मराठाच आहे ना. कुणबी असेल, मराठा असेल, थोडासा OBC वगैरे. तर ही जात व्यवस्था सर्वाधिक जाचक करणारा वर्ग तो होता, ब्राह्मण नव्हता. कोण होतं? आणि अशा वेळेला म्हणजे मी सुद्धा, मला आठवतं शाळेची फी आमच्या आईवडिलांना महाग वाटत होती. नवी पुस्तकं घेणं महाग होतं 60च्या दशकामध्ये. आणि अशा वेळेला ही जर दलितांची मुलं शाळेत येऊन बसली तर हा आपला मराठा कुणबी वर्ग अस्वस्थ होईल. म्हणजे हे आमच्या बाजूला बसणं असं. आणि त्यामुळे जर, कारण मराठा वगैरे पण काय श्रीमंत आणि असा जमीनदार वगैरे फार मोठा नव्हता. तर यशवंतरावांनी अत्यंत चतुराईने EBC कॅटेगरी काढली, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. आणि मग 1200 रुपयापेक्षा ज्याचं वार्षिक उत्पन्न कमी आहे त्याला सुद्धा फी माफी केली होती. का? तर खेड्यापाड्यापर्यंत दलित आणि सवर्ण यांच्यात संघर्ष होऊ नये यासाठी यशवंतरावांनी ती EBCची कन्सेप्ट आणली आणि ते सांभाळलं. पवारांनी 27% OBC करून मराठी आणि यांच्यात केलं होतं राजकारण. जात धर्म हा तिथे बिनसला, तिथे बिनसला. आणि हे कोणी समजावणार नाही तुम्हाला सांगतो, कारण मी नेहमी उघडपणे सांगतो, शरद पवार हे पहिला नेता असेल की त्यांनी पत्रकारांचा जनानखाना तयार केला.
त्यांचीच चमचगिरी करायची. पुढे पवार साहेबांनी डोक्याला असा हात लावला, डोक्यावर एकही केस नाही, तरी पवारांनी केस कसे खाजवले, भांग पाडला, असंही अग्रलेख लिहिणार आहेत. आणि तिथे मग गडबड होते. पवारांनी जे राजकारण विस्कटून टाकलं, तुम्ही बारकाईन म्हणजे मी नावं नाही सांगू शकणार, पण अनेक लोक मला माहिती आहेत. मराठ्यांमध्ये सुद्धा एक मोठे मराठा नेते होते ज्यांनी म्हणजे महाराष्ट्रातला पहिला गाजलेला मोठा साखर कारखाना ज्यांचा होता, त्यांना मी एकदा विचारलं, तुमचं पवारांचं भांडण काय? तुम्ही काहीच नाही. तर तुम्हाला नावं सांगतो, विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील. त्यांना मी एकदा विचारलं, आमच्या गप्पा चांगल्या व्हायच्या, पण तुमचं पवारांचं भांडण काय झालं? ते सिनेमातला ठाकूर आणि चौधरी असतो तसं काय नाही म्हणे, भांडण काय? ते म्हणाले, मी ब्राह्मणांच्या संगतीत असतो याच्यावर पवारांचा आक्षेप आहे, बाकी काही भांडण नाही. म्हणून मी त्यांना अनेकदा समजावलं, मला जर म्हणजे माझ्या वडिलांना पहिला सहकारी साखर कारखाना काढायला भाग पाडणारा ब्राह्मण आहे ज्याचं नाव धनंजयराव गाडगे. आणि म्हणे वैकुंठलाल मेहता हा केंद्रातला ब्राह्मण मंत्री, हा त्याच्यासाठी सगळी आर्थिक बाजू उभी करत होता. किंबहुना धनंजयराव गाडगे हे प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे पहिले 3 वर्ष अध्यक्ष. विखे पाटील होते, ते अध्यक्ष व्हायचे. ते गावठी शेतकरी माणूस होता, म्हणून मी नाही उभा राहणार, मी नाही करणार. तर म्हणून धनंजयराव गाडगेंनी ते उभं केलं. तर म्हणून मला कधीही ब्राह्मणांचा वाईट अनुभव नाही, उलट मदतीचा अनुभव आहे. तर मी का त्यांच्याकडे शत्रुत्वाने बघू? आणि एवढंच भांडण आहे, दुसरं काही नाही. आता इथे पवारांचं देखील काय भांडण आहे समजून घ्या. पवारांचं भांडण एवढं आहे की मी नेहमी एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे की माणूस जेव्हा दुसऱ्याचा तिरस्कार करतो ना, तो त्याचा तिरस्कार करत नसतो, तो स्वतःचा तिरस्कार करत असतो. की माझ्याकडे काय कमी आहे, तो तिथे पोचला, माझं काय कमी आहे. आणि मग आपलं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्यासाठी त्याचा तिरस्कार करतो. मी दलित पॅंथरच्या स्थापनेमधला सुरुवातीच्या काळातला एक सहकारी आहे नामदेव ढसाळचा. मी त्यांना खूप मदत केलेली आहे. त्यांना राजा ढाले वगैरे मित्र होते माझे. ही न्यायाची चळवळ आहे ह्यासाठी मदत केलेला माणूस आहे. पण मी तिथेही त्या काळात आणि आजही सगळ्यांना सांगतो की आरक्षणाच्या चळवळी आहेत ना, ह्या ब्राह्मण विरोधी नाही आहेत, लक्षात घ्या. त्या ब्राह्मण होण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही बारकाईने बघा, या सगळ्या चळवळी पुढे येऊन करणारे आहेत ना, दे आर वेल एस्टॅब्लिश. त्या चळवळी कुठे फसतात ते समजून घ्या. लाभार्थी जेव्हा वंचितांच्या चळवळी करतात तेव्हा वंचित अधिक वंचित होतात. आणि हाच तुम्हाला सगळ्या आरक्षणाचा तुम्हाला परिणाम दिसेल. कारण आंदोलन करणाऱ्यामध्ये कोण वंचित नाही आहे. अगदी प्रकाश आंबेडकर हिंदू कॉलनीत राहतात ना, कुठे राहतात? प्रॉब्लेम तिथे असतो. आणि ह्या सगळ्या मी ब्राह्मण नाही ही वेदना आहे. आणि मी तिथे नामदेव वगैरे सगळ्यांशी बोलताना मी सांगायचो, तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये राजा ढाले वेगळा, पण नामदेव आज त्या दलितपणातून बाहेर पडलेला होता आणि तो ॲक्च्युअली वेशी बाहेर जगलेला होता. पण ते त्यागून तो मनातला जो स्वतःच्या विषयीचा हे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे तो नामदेवमध्ये बिलकुल नव्हता. पण जितकं होत जातं तितकं आपण, आणि मी जवळून अनुभवलेलं तुम्हाला सांगतो की ह्यातले बरेच लोक तुम्हाला असे दिसतील की जे सुशिक्षित आहेत, बुद्धिवान सगळं आहे, पण कोणीतरी ब्राह्मण लेखकाने प्राध्यापकाने पाठ ठोपटली की बरं वाटतं. काही करणारचं ना, करणार काय सांगा तुम्ही. तेव्हा हे जे मनात घुसले, मी त्यांना अनेक वाद घालणाऱ्यांना सांगतो की अरे तुम्हाला इंडियन पिनल कोड
आणि ब्रिटिशांचं वर्चस्व अजून झुगारता येत नाही मनाने, तुम्ही मनुस्मृती कशी झुगारणार? अमित दलवाईचं फार सुंदर पुस्तक आहे मुस्लिम मनाचा शोध. त्या पुस्तकामध्ये त्यांनी तो एक पाकिस्तानातून आलेला मुस्लिम असतो आणि तो कुठून तरी मुंबईहून दिल्ली वगैरे असा चाललेला असतो. त्या गाडीत मी होतो म्हणे आणि तो तावातावाने आपण कसे आमच्या मुस्लिमांमध्ये जात नाही हो, असं काय नाही, हे तुमच्यामध्ये सगळं जात वगैरे वगैरे तावाता. नंतर म्हणे मध्ये मध्ये चहावाला पाणीवाला ट्रेनमध्ये येत होता, तो अजिबात चहा किंवा पाणी घेत नव्हतं. मी त्याला विचारलं, हे का तू पाणी बिणी लागत नाही तुला? नाही ना म्हणे, कोण असतात कोणाला माहिती. म्हणाला, तू मुसलमान आहेस ना, मग तुला काय फरक पडतो? नाही नाही, इथल्या पूर्वजांनी एवढं काहीतरी म्हणून ठेवलं, ते काय मूर्ख नसते, कळलं तुम्हाला काय असतं ते? किंवा ॲक्वायर्ड नॉलेज असतं, तुम्ही स्वीकारलेलं असतं, पण तुमचं ओरिजिनल नसतं ना, तिथे तुम्ही उघडे पडत जाता. त्यामुळे सेक्युलर असो किंवा हे सगळे लोक असो, हे तोटे तावातावामध्ये डावे उजवे म्हणून बोलतात, हे सगळेच्या सगळे उघडे पडतात. कारण जे मनाने स्वीकारलेलं नाही, आपण ते नाही आहोत याची इतकी खात्री असते की ते ओरडून ओरडून सांगा. रात्री काळोखातून रस्त्यावरून चाललेला एखादा माणूस जोरजोरात गाणं का म्हणतो? मी एकटा नाही आहे बसून, स्वतःचाच आवाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्यासाठी तो तावातावात गाणं म्हणतो. आणि ती गोष्ट आहे, इथे जातीपातीची भांडणं नाही आहेत, तुम्हाला नाही आहेत, पण तेच लावली तर आपली पोळी भाजली जाईल हे अनेकांना वाटतं, त्यातून हे येतं. आणि मग या सगळ्यावर मात जर देवेंद्र करत असेल तर त्याची कमीत कमी पाठ थोपटावा. जात बाजूला ठेवून हा माणूस पुढे आला. आणि मी स्पष्टपणे सांगतो, लपवत नाही, माझ्या ब्लॉगवर तुम्हाला सांगेल, देवेंद्र मुख्यमंत्री झालेला मला आवडला नव्हता, मी जाम झोडलो होतो भाजपाला तेव्हा. हे यंग मुलगा आहे, हा अजून 25-30 वर्ष राजकारणात राहील, त्याला अल्पमताचं सरकार करायची कसरत का करायला लावते? गुणी आहे, सगळं आहे, पण तोंडकशी पडेल, याचा बळी जाईल, पण त्याने मात करून दाखवली. आणि मला आठवतं तेव्हा 3 वर्षानंतर ज्यावेळेला किस्त्रीमने त्यांच्यावर विशेषांक केला होता देवेंद्रवर वाढदिवसाच्या निमित्ताने, तर म्हणजे त्या समारंभाला मला बोलवलं होतं भाषण द्यायला. तिथे मी एक वक्तव्य केलं होतं. म्हणजे त्या लेखाचं हेडिंग होतं लंबी रेस का घोडा. तर म्हटलं, ह्या माणसाने मला पिढीजात अनेक पिढ्या ऐकत आलेली म्हण बदलायची पाळी आणली. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात, हे लंगड्या गाईत वासरू शहाणं निघालं. कारण आपण ज्या परिस्थिती, मला त्या माणसाचं कौतुक काय सांगतो, ब्राह्मण म्हणून नाही आहे, एक अत्यंत हुशार राजकारणी, आणि प्रतिकूल परिस्थितीला आपल्याला सुकर बनवण्यासाठी पाहिजे तसं मोल्ड करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये, आणि दॅट इज ब्राह्मण्य. जन्माला आलो म्हणून मी ब्राह्मण आहे खोटा अभिमान बाळगू नका. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मी तुम्हाला अगदी एका आमच्या ABP चॅनलवर एकदा मी गेलो होतो, बरंच 2014-15ची गोष्ट आहे, 10 वर्ष. आणि तिथे बोलता बोलता आमचा तो प्रसन्न जोशी आहे, त्याला मी सांगितलं, अरे तो मनात शिकलेला आहे तो त्याला म्हटलं, अरे महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री करायची हिंमत कोणाची होती का? बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवला. मला त्या माणसाचं कौतुक आहे. त्यांनी पर्वा नाही केली. लक्षात ठेवा, OBCच्या मतावर मराठे निवडून आणून ब्राह्मण मुख्यमंत्री केलं, छोटी गोष्ट नाही मित्रांनो. कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता बाळासाहेब. मला त्या माणसाचं कौतुक तेवढेच होते. आणि त्याच्या पुढे त्याला म्हणालं, नाही नाही असं काय म्हणतो. म्हटलं, अरे कुठल्या पक्षात? समाजवादी पक्षाची हिंमत होती का? अगदी समाजवाद बोलत होते, मग काय SM वगैरे सगळे बाजूला पडले. तर तो नाही, असं कसं असं कसं. भातखळकर म्हणाला, हो खरं आहे भाऊ, बोलतात.
अगदी आमच्या जनसंघात आणि BJPत पण एवढी हिंमत नव्हती. तर हे जे असं ना, आपल्या मनामध्ये जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल, कॉन्फिडन्स नसेल किंवा एक अपराधगंड असेल तर तो काढून टाका. जे झालं ते गेलं, खूप जुनं आहे. असेल नसेल सोडून द्या. आणि ते प्रत्येकाचं होतं, प्रत्येकाचं होतं. तुम्हाला सांगतो, आता मराठा आरक्षणाच्या आधी बसलेत दीक्षित तिथे निखारे म्हणून तुमच्या IBचे होते, ते मला भेटले होते. आणि त्यांनी त्यावेळेला मला विचारलं होतं की अगदी 2017ला महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होत्या आणि मी साताऱ्याच्या एका खेड्यामध्ये होतो, ST स्टँडवर बसची वाट बघत उभा होतो. मला फोन आलं, काय वाटतं तुम्हाला, काय म्हटलं, काय कशाबद्दल, नाही एवढं आरक्षणाने चालू आहे. म्हटलं ते मराठा मोर्चे चालू आहेत. म्हटलं त्यांनी काय होत नाही. ते म्हणाले असं कसं, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे ना. तर म्हटलं असू दे, त्यांनी काय होत नाही. तरी ते म्हणाले नाही, तुम्ही तुमचं ॲसेसमेंट सांगा. म्हटलं तुम्हाला आवडणारं ॲसेसमेंट सांगणार नाही, जे आहे ते सांगणार. म्हटलं काहीही परिणाम होत नाही. शेवटी परत मी पुण्याला पोचलो, परत त्यांचा फोन आला दुसऱ्या दिवशी. शेवटी तिसऱ्यांदा फोनवर ते म्हणाले, अहो मला CMला ब्रीफिंग करायचं आहे, तुम्ही सांगा मला काय. अरे म्हटलं मी खोटं कसं सांगू, काहीही परिणाम होत नाही. म्हटलं एक काम करा, तुमच्या CMला सांगा मंत्रालयातल्या पत्रकारांची तोंड बघायचं काही दिवस बंद हो. ते बेअक्कल काही सांगतात, काही होणार नाही. आणि झालं नाही ना काय. सगळ्या महापालिका काय त्या जिल्हा परिषद चांगल्या जिंकल्या भाजपनं. मग निखारे मला घरी भेटायला आले होते. पण तुम्ही काढता कसं. अहो सोपं आहे, तुम्ही पहिला फोन केला तेव्हा मी त्या मेहमानगड गावामध्ये होतो आणि तिथे त्या प्रायव्हेट जीपचं हे करतात ना, प्रवासी प्रायव्हेट जीप, वॉक काय ते म्हणतात, वडाप म्हणतात. तिथे 7-8 पोरं तिथली उभी होती. मी त्यांना विचारलं, म्हटलं काय रे आता आरक्षण मिळणार, मजा आहे तुमची. ते रे असलं काय आम्हाला नको आहे असं. एकाने काही उत्तर दिलं नाही. 4 म्हणाले या म्हणून कसलं आरक्षण. तिघांनी मला एक स्पेसिफिक उत्तर दिलं होतं. म्हणून ते आरक्षण वगैरेची काय गरज नव्हती. ते ॲट्रॉसिटी कायदा गेला पाहिजे. तिथे मला लक्षात आलं की मोर्चा कशासाठी निघाला आहे. तर ते मला निखारे म्हणाले, पण आमचीही खबरे असतात ना. म्हणजे तुमचे खबरे पक्षांच्या प्रवक्त्यांना भेटतात आणि प्रवक्ते आपला अजेंडा सांगतात. म्हटलं मी ॲक्च्युअल मराठा मोर्चात गेलेल्या पोरांशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं. आणि मग मी थोडी माहिती काढली तर महाराष्ट्रातले ॲट्रॉसिटीचे 99% कायदे मराठा किंवा कुणब्यांच्या विरोधात आहेत. आणि म्हणून ते मोर्चे हे मुळातच ॲट्रॉसिटीचे आणि ते कोपर्डीनंतरचे, जिथे मराठा मुलीचा बळी केला होता. हे मग काही लोकांनी त्याच्यात आपला अजेंडा घुसवला असं आहे. पण सांगायचा हेतू असा की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्यावर देवेंद्रनी ज्या पद्धतीत मात करून दाखवली, सोपी गोष्ट नाही. त्या अनंत चतुर्दशीला जी जाहिरात आली, केवढी उलटसुलट चर्चा. मूर्खानो त्याच्यात काय ते समजा. पुढचा फडणवीस काढून टाकलाय. सारखा फडणवीस टार्गेट होतो, देवा भाऊ फडणवीस बंद. सगळ्या चॅनेलवर भरपूर चर्चा झाली. कुणी दिली, सरकारने दिली का, पक्षाने दिली का, खाली प्रकाशकाचं नाव नाही. अरे का दिली आहे बघा ना, किती फरक. मित्रांनो, मोदींनी मात जर कसली केली असेल काँग्रेसवर, या देशाचं एक वैशिष्ट्य आहे, आम्हाला परकीय माणूस आवडतो. ब्रिटिश परके चालतील, मोगल चालतील, कोण तुर्क आले चालतील, अफगाण आले चालतील, इथला नको. मला तुमच्यापैकी कोणी हात वर करून सांगा की नेहरूंचा प्रांत कुठचा. नरसिंहराव कामाठी तेलुगू आहे, तो पवार घाटी आहे, तो कोण बंगाली आहे, बरोबर आहे. नेहरू कुठलाही प्रांत नाही, कुठलाही प्रांत नाही. राहुल गांधी, इंदिरा गांधी, तुमचे राजीव गांधी यांना प्रांतच नाही. गेल्या 11 वर्षात मोदींनी आपल्यावरचा गुजराती शिक्का पुसून टाकलाय.
राजकारण ओळखा, राजकारण ओळखा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ना, मी तो 2 गुजराती हा लेख लिहिला. हे 2 गुजराती दिल्लीत जाऊन बसले, त्यांच्यावर गुजराती असा आरोपच होत नाही. तिथे सोनिया गांधी आणि नेहरू खानदानाचं राजकारण बेट केलं. तुम्हाला भारतीय कोणी नको आहे ना कुठच्या प्रांतातला, ठीक आहे, आम्ही गुजराती नाही, काम संपलं. हळूहळू करत देवेंद्र त्या दिशेने सरकतोय. तेव्हा ब्राह्मण असतं बघा ना, तुमच्यासमोर आदर्श आहे जो, ते अगदी काळाबरोबर नवे आदर्श येत असतात. आपल्याला ते ओळखता आले पाहिजे, समोर असतात, आपण बघायला तयार नसतो. देवेंद्रनी ज्या पद्धतीमध्ये हे केलं आहे, अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण मुद्दा असा असतो की आपण ब्राह्मण आहोत तर ब्राह्मण व्हा. जन्माला आईबापाच्या पोटी जन्माला आलात म्हणून ब्राह्मण होत नाही. जातीचा खोटा अभिमान बाळगू नका, कुठल्याही जातीने बाळगू नये. ब्राह्मण हा समस्येवर उत्तर काढतो, चिंतन करतो, ब्रह्मचिंतन करतो, आणि तो गोत्यात सापडलेल्या समाजाला बाहेर काढून देतो. मग तो त्या काळात काय ते तपस्या करणं असेल किंवा काय करणं असेल, आज घडीला वेगळ्या ह्याच्यात. आता मला सांगा, तो काय तो तुमचा गुगलचा सुंदर पिचाई, तुम्हाला माहिती, तो ब्राह्मण आहे, अतिशय गरीब घरातला ब्राह्मण आहे. त्याचे वडील रेडिओ मेकॅनिक होते, लोकांचे बिघडलेले रेडिओ दुरुस्त करून देणार. काही अगदी सुखवस्तू घरातला नव्हता, मग तो तिथपर्यंत कसा पोचला? त्यांनी आपल्या रक्तामध्ये काय DNA मध्ये जे ब्राह्मण्य आहे ते रुजवलं, वाढवलं, कल्टिवेट केलं. तो सत्यानडेला. आज आपण अभिमानाने सांगतो ना, भारतातले काय ते तिथल्या अमेरिकेतल्या 5-8 मोठ्या कॉर्पोरेशनपैकी 5 ब्राह्मण आहे, 5 ब्राह्मण. आणि हे कोणीतरी एक त्यांचाच अमेरिकन आहे, त्याचा व्हिडिओ मी ऐकला तेव्हा मला कळलं, मला माहीत नव्हतं हे ब्राह्मण आहे. मग ते तिथपर्यंत कसे पोचले? सुखवस्तू म्हणून नाही पोचले. आपल्या मुलांमधलं ब्राह्मण्य जपायचं असेल तर त्याची चिकित्सक वृत्ती वाढवा, त्याला आयतं देऊ नका. शिकणं शिकवा, शिकणं म्हणजे ब्राह्मण्य असं मी म्हणतो. सतत ज्ञानग्रहण करणं, चिंतन करणं. अगदी मनुस्मृतीमध्ये जी ब्राह्मणाची व्याख्या ना, मी सगळ्यांना ब्राह्मण करायला तयार आहे. किती लोकांना मनुस्मृतीतला ब्राह्मण व्हायचं बघू, आरक्षण मागतात ना, वा ब्राह्मण. ज्याला संध्याकाळी आपल्या घरात चुलीवर काय शिजणार आहे तेवढा सुद्धा धान्य पदार्थ घरात नाही आहे आणि तरीही तो चिंतन मनन करतो, तो ब्राह्मण आहे. किती लोक. हे गंमत होतं की आपणही इतरांनी जे आपल्याविषयी बोलले त्याच्या आहारी जातो, बाहेर पडा त्यातून. आपली मुळं शोधा. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं ओरिजिन शोधता तेव्हा तुम्ही रिसरेक्ट होता, तुमचा जीर्णोद्धार होतो. शिवाजी महाराजांचं कौतुक मला तेवढ्यासाठी आहे, शिवाजी महाराजांना लढावं कोणाशी लागलं? मराठे सरदारांची. म्हणजे दिसायला आदिलशाह बरोबरची लढाई आहे, त्याच्याबरोबरची लढणारे सरदार मराठे होते. मग हा पण वतनदार होता. पण आपलं ओरिजिन शोधत गेला की मी हिंदू आहे, आणि तिथून जी काय एक बीज उभं राहिलं त्यातून मराठा साम्राज्य निर्माण झालं ना. मग होळकर कुठच्या जातीचे असतील, शिंदे कुठच्या जातीचे, गायकवाड कुठच्या जातीचे, आणि बाजीप्रभू देशपांडे किंवा बाजीराव पेशवा, 18 पगड जातींमधून त्यांनी ते हिंदुत्व पुढे आणलं. आणि प्रत्येकाने आपापलं योगदान दिलं त्याच्यावर. ते ओरिजिन, ब्राह्मणाचं ओरिजिन हे जर बुद्धिमत्तेच्या कामामध्ये असेल, तो क्षेत्र बदलली असेल, तंत्रज्ञान बदललं असेल, त्यामधून ते सगळं उभं केलं तर ते अल्टिमेटली समाजासाठी उपयोगी असतं. आणि ते करणं, या दृष्टीने पुढे जाणं
हे ब्राह्मण्य जपणे. आणि तुम्हाला सांगतो हे चर्चा खूप होतात आपल्याकडे. गोविंद पानसरे काय कौतुक होतं. मला मी एक मिनिट, जे कोणी बोलणारे होते ना त्यांना म्हटलं एवढे मोठे होते का गोविंद पानसरे? त्यांचे किती लेख तुम्ही तुमच्या पेपरमध्ये छापले होते? नाही. मारले गेल्यानंतर देवेंद्रला ब्लेम करण्यासाठी, BJP सरकारला ब्लेम करण्यासाठी पानसरे पानसरे उर बडवायला सुरुवात. म्हटलं वाचलं होतं तुम्ही कधी? ते नाही वाचलं. पानसरेंनी साफ म्हटले की आज सगळ्या जातींमध्ये ते ब्राह्मण्य आलेलं आहे ज्याच्याविरुद्ध फुले आंबेडकर होते. आज फुले आंबेडकर असते तर सगळ्यात पहिल्यांदा इथल्या सेक्युलर लोकांना झोडपून काढलं असतं. एक सोपा प्रश्न उलटा विचारावं, एक सोपा प्रश्न विचारा. फुलेंनी फार चांगलं काम केलं, पण त्यांना वाडा देणारा भिडे होता ना, त्या भिड्याने त्यांना वाडा का दिला रे? त्या ब्राह्मणाचा वाडा त्यांनी का घेतला रे? न्यायमूर्ती रानडे ते सुद्धा फुलेंच्या बाजूने उभे राहिले होते, त्याची मदत का घेतली होती रे? का दिग्गज आणि महानुभाव इतर जातींमध्ये नव्हते? मुद्दा तो असतो. आपले पण प्लस पॉईंट आहेत, आपण बोलणार की नाही एवढा प्रश्न आहे. कारण समोरच्यानी काय बोलायच्यात आम्ही कासवासारखे पायात हात घेतो. स्टॉप इट. आणि तिथे मग आणि मग ज्यावेळेला ही ज्याला एनलायटनमेंट ब्राह्मणांमध्ये ती आपोआपच इतर जातींमध्ये सुद्धा जाणार. एक चाणक्य उभा राहिला, ब्राह्मण होता ना, एक चाणक्याने चंद्रगुप्त निर्माण केला. या संपूर्ण खंडप्राय देशामध्ये एक नवं साम्राज्य उभं राहिलं. शेंडी बांधणार नाही वगैरे वगैरे. तेव्हा अल्टिमेटली तुम्ही जे कराल ना ते सगळ्या समाजापर्यंत पाझरणार आहे. विखेंचं उदाहरण सांगितलं. धनंजय गाडगिळांनी, त्यांच्याकडे अर्थशास्त्रज्ञ होते, केंद्राचे नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष होते. त्यांना दिसत होता हा विखेंसारखा माणूस, हा तिथे चांगला खाजगी कारखाना आहे, भांडवलदारांचा आहे, तो सहकारी तत्वावर नेईल आणि चांगला करेल. त्यांनी करून दाखवलं. तो यशस्वी झाला. एक सहकार चळवळ उभी राहिली. पुढे त्याचं कोणी वाटोळं केलं सांगायला नको, त्यात ब्राह्मण नव्हता हे सांगा. हे सांगा की विखेंना लक्षात घ्या. आणखी ते मगाच्या ह्याच्यात एक गोष्ट राहिली की ज्या वेळेला मी सांगितलं पद्धतशीररित्या ब्राह्मण, पहिला मुख्यमंत्री खेर होता ना मुंबईचा, ब्राह्मण होता. शेका पक्षातले लोक, शेका पक्ष मराठ्यांचा पक्ष म्हणून उभा करण्याचा प्रयत्न झाला होता. ते एक एक करून यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये आणलं आणि काँग्रेस मराठ्यांची करून टाकली. हरकत नाही मला ते. पण आज घडीला बघाल तुम्ही तर कुठे कोणाचं नुकसान झालं. म्हणून ते मध्ये अगदी पहिल्यांदा आरक्षण वगैरे सुरू होतं, करोना वगैरे होता त्यावेळेला, ते छत्रपती संभाजीराजे त्यांचा मला फोन आला होता. मी दिल्लीत होतो ते मुक्कामाला. त्यांना म्हटलं महाराजांचं काम करा, विस्थापित मराठ्यांना हाताशी धरा आणि प्रस्थापित मराठ्यांना आवरा, तर मराठ्यांचं कल्याण. शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? जेव्हा सगळे प्रस्थापित मराठे सरदार हे बादशाह सुलतानांच्या पदरी चाकरी करत होते तेव्हा लंगोटी लावलेली पोरं उभी केली, योद्धा म्हणून उभी केली, 18 पगड जातीतली उभी केली. म्हटलं तो महाराजांचा अजेंडा आहे, तो घ्या. पण गंमत अशी असते की अवघड काम कोणाला नको असतं ना. फटाफट व्हायला पाहिजे, झटपट व्हायला पाहिजे. आणि जितका शॉर्टकट असतो तितका तो संकटमय असतो. अमेरिकेला इथपर्यंत यायला 80 वर्ष 90 वर्ष लागले. अमेरिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर हे दुष्काळी काम म्हणून उभं राहिलं. ती जी मंदी होती 2022-28 नंतर 1900 गेल्या शतकातली. पुढे मला केनेडींचं एक वाक्य कुठेतरी वाचलेलं त्या काळात आठवतं की जगातले लोक येतात, त्यांना वाटतं आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमच्याकडे असे रस्ते आहेत. म्हणजे उलट आहे, आमच्याकडे असे रस्ते आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. हे 10 वर्षापूर्वी सुरू झालं, 10 वर्षापूर्वी सुरू झालं. आणि हे परत
ज्यांच्यावर ब्राह्मण्य म्हणून आरोप होतो त्या RSS मधून निघालेल्या एका स्वयंसेवकाकडून करून झाले. लक्षात घ्या. मी याचा अभिमान बाळगतो. लोक शिव्या देतात, दुर्लक्ष करा. आपल्या अभिमानाच्या जागा आपण शोधल्या पाहिजेत. अगदी तो तुमच्या सौदीचा सलमान आहे, तो आता त्यांनी ब्रिटनमधून ते काय म्हणतात आर्किओलॉजिस्ट ते आणले आणि मंदिरं कुठच्यात खोदून बघतोय, शोधतोय. मग आपल्याकडे तर केवढं आहे, केवढं आहे आपल्याकडे. आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू. आणि म्हणून मला आठवतं आम्ही जेव्हा नागपूरला 2 वर्षापूर्वी प्रोग्राम केला किंवा जगद्गुरू काय विश्वगुरू, जवळलं विश्वगुरू बाजूला ठेव, विश्व बाजूला काढा, गुरुत्व मध्य. आणि आज हळूहळू करत भारत हा जगाचा गुरुत्व मध्य होऊ घातलेला आहे. कुठे आणलंय बघा. मग त्याच्यामागे भागवत नाहीत का? सांगा बघा. त्याच्यामागे भागवत नाही आहेत. स्वतः अलिप्त राहायचं. लक्षात घ्या, संघ हा अलिप्त राहतो आणि या सगळ्या समाजाला घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललाय? या सगळ्यामध्ये ब्राह्मण आहेत कुठे घेऊन आले बघा. काय असं काही लोकांचं होतं. योगी म्हणाले होते, आदित्यनाथ मला बरं आठवतं, ते चांगलं बोलले होते. ते म्हणाले ठीक आहे, म्हण काय आहे तुमच्या कुंभमेळ्यामध्ये माणसं चेंगरून मेली, म्हणाली गिधाडांना फक्त प्रेतच दिसतात, त्याला मी काय करू. बाकीच्यांना भक्त दिसले तर त्यांची दृष्टी ती आहे. त्यामुळे इरिटेट व्हायचं कारण नाही. आपली दृष्टी चांगली पाहिजे, आपल्याला चांगलं बघता आलं पाहिजे. तर त्यामुळे आणि मग आपले स्ट्रॉंग पॉईंट आपण शोधले तर त्याच्यावर आपण उभे राहतो. मोदी मला त्यासाठी 45 वेळेला तो ट्रम्प बोलला की मी सीज फायर. मोदी त्याला उत्तर पण देत नाही. उत्तर न देता पण केवढी मोठी थप्पड मारता येते, केवढी मोठी थप्पड मारता. जाता जाता एक थोडी गंमत सांगेन की तुमचा मुंबईत गणपतीच्या वेळेला आरक्षणाचं सगळं नाटक झालं. जरांगेंनी एक व्यथा बोलून दाखवली ना. आज इथे मुख्यमंत्री आले असते, उपमुख्यमंत्री आले असते तर बरं आवडतं. बोलले गेल्या 2 वर्षात एकदाही भेटले होते. याला ब्राह्मण म्हणतात. तोंडाने बोललाय देवा भाऊ, तोंडाने बोललाय का सांगा मला काय. पण अंतरवली सराटीपासून आझाद मैदानपर्यंत सगळे जाऊन आले, एकच माणूस गेलेला नाही. आणि तो सांगतो की देवा भाऊ कोण आहे ते समजावतंय. समजणे वालों को इशारा काफी आहे. आपल्याला हे बघता आलं पाहिजे, हे पारदर्शक दृष्टी असली पाहिजे. माझ्याकडे 2 मेसेज आहेत देवेंद्रचे, मी त्याकडे सांगणार पण नाही. पण त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही मला बरोबर पकडलं. केलं पण तुम्ही बोट दाखवू शकत नाही, त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण म्हणजे चतुराई असते हो. रडत बसतो ब्राह्मण नाही, रडत बसतो ब्राह्मण. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेला धार द्या. बघा कुठे म्हणतो, रडत बसायचं नाही. म्हणून मी सांगितलं नाही, एकच आहे तुमच्या अशा ब्राह्मणांच्या संस्थेत ज्यांनी अजून आरक्षण मागितलेलं नाही. म्हणजे अनेकांची इच्छा आहे, पण ती संस्थेमध्ये येऊन कलेक्टिव्ह मेंटॅलिटी तयार होत नाही. आणि ते ब्राह्मण्य जपा. आम्ही देणारे आहोत. विंदा करंदीकरांची फार एक सुंदर कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आरक्षण घ्यावं, पण आरक्षण देण्याची क्षमता पण निर्माण केली पाहिजे. ते आरक्षण न मागता ज्यांनी तयार केलं त्याने हात पसरू नका, एवढं बोलून थांबतो. नमस्कार.